महाशिवरात्रीच्या दरम्यान नवीन आणि ताजे रताळ बाजारामध्ये बरेचसे विकायला आलेले असतात आणि याच रताळ्यापासून आज आपण कोकणी पारंपरिक पद्धतीने हे असे रताळ्याचे काप तयार करणार आहोत। हे रताळ्याचे काप बघा काय मस्त रसरशीत बनवून तयार झालेले आहेत। हे बनवण्यासाठी अगदी फक्त 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागतो आणि झटकेपट बनवून तयार होते। बरं, सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी आज आपण साध्या सोप्या आणि अचूक पद्धतीने पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। इथे मी हे 2 मध्यम आकाराचे रताळे घेतलेले आहेत। रताळे थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं, म्हणजे याला जर काही माती लागली असेल तर ती सगळी निघून जाते आणि मग अगदी चोळून असे धुवून घ्यायचे आहेत। मी रताळ्याचं साल काढणार नाहीये, जर तुम्हाला साल काढायचं असेल तर काढू शकता, पण स्वच्छ धुवून घेतल्यामुळे मी याचं साल काढणार नाहीये। आणि हे रताळ्याचे असे पातळ पातळ आपल्याला काप तयार करायचे आहेत। अगदी फार पातळ सुद्धा करायचे नाहीत, पण 1-1 सेंटीमीटरचे असे हे मी काप तयार करून घेतलेत बघा। अगदी छान असे एकसारखे काप तयार करायचे। शक्य असेल तर ना असे जाडसर जे रताळे असतात तेच सगळे घ्यायचे आणि या पद्धतीने असे काप तयार करायचे। आता इथे मी एक बिडाचं ही काईल घेतलेली आहे। यामध्ये अजिबात काहीही चिकटत नाही, त्यामुळे मी या तव्यामध्ये शक्यतोवर शॅलो फ्राय जे करायचं असतं ते यावरती करत असते। साधारण 1 टेबलस्पून इतकं मी यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे। थोडंसं जास्त घातलंय, पण यापेक्षा कमी घातलं तरीही चालेल। आणि त्यानंतर यावर जे आपण रताळ्याचे काप तयार करून घेतले ते घालायचे आहेत। जर तुमच्याकडे असा एखादा पसरट पॅन असेल तर तो घ्या, पण बिडाच्या काईलमध्ये जे काही आपण पदार्थ करतो त्यामुळे आपल्या शरीराला आयर्न मिळतं, म्हणून मी शक्यतोवर या अशा तव्याचा किंवा बिडाच्या वस्तूंचा वापर करत असते। आता हे सगळे असे छान या तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। तुपाचं कोटिंग या प्रत्येक कापाला आलं पाहिजे, म्हणजे रताळ काळं पडत नाही किंवा लाल होत नाही, असं ऑक्सिडाइज होतं त्यामुळे लाल होऊ शकतं। म्हणून याला चांगलं असं परतून घ्यायचं। तुपाचं कोटिंग आलं की मग झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटाची वाफ घ्यायची। फक्त 2 मिनिटांमध्येच हे काप अगदी छान शिजतात। झाकण ठेवल्यामुळे तर अगदी पटकन शिजतात। गॅस मी लहानच ठेवला होता, आता गॅस मध्यम केलेला आहे आणि बघा मी असे हे परतून घेते। 2 मिनिटांमध्ये छान असे याला डाग आलेले आहेत आणि अगदी पातळ हे काप असल्यामुळे लगेच ते असे शिजले आहेत। अगदी फार सुद्धा जास्त शिजवायचे नाही। त्यानंतर यामध्ये थोडंसं खोवलेलं ओलं खोबरं घालायचं आहे। ओलं खोबरं घातल्यामुळे ना नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी टेस्ट येते। जे आपण ड्रायफ्रुट्स घालतो त्याऐवजी ओलं खोबरं तुम्ही घालून पहा, आणि ओलं खोबरं आरोग्यासाठी किती चांगलं आहे हे तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे। आता खोबरं घातल्यानंतर मी पुन्हा आता हे चांगले काप असे मिनिटभर परतून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला गूळ घालायचंय, तर मी साधारण 2 चमचे इतकं गूळ घातलेलं बघा, फार गूळ घालत नाहीये, साधारण 2 चमचे इतकं गूळ घालायचं। आणि आता गॅस मात्र अगदी लहान करायचा आणि लहान आचेवर फक्त आपल्याला हा गूळ विरघळेपर्यंत फक्त परतून घ्यायचा आहे। गॅस मोठा ठेवू नये, नाहीतर गुळाचा काळपट रंग होईल। आता हे चांगलं असं गुळ विरघळला ना की यावर एक असं छान गुळाचं कोटिंग येतं आणि हे रताळे खायला खूप छान लागतात। सगळ्या बाजूने हे गुळाचं असं कोटिंग आला पाहिजे, त्यामुळे हे असं अगदी लहान आचेवर परतून घ्यायचं। गुळाऐवजी गुळ पावडर वापरलीत ना तरीही चालेल। बघा काय मस्त हळूहळू गुळ जसा विरघळला तसं यावर एक छान अशी चकाकी आली आणि रसरशीत असे आपले काप तयार झालेले आहेत। आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये चिमूटभर वेलची जायफळ पूड घालून घ्यायची आहे। आपले हे रताळ्याचे रसरशीत गोड काप बनवून तयार झाले। तुम्हाला हा जर बिडाचा तवा विकत घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, आणि प्रिया किचन नावाचं कुपन कोड वापरलं तर तुम्हाला 12% डिस्काउंट सुद्धा मिळेल। आपण हे काप बिडाच्या तव्यामध्ये केले असल्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न सुद्धा आलेलं आहे, जे आपल्या शरीरासाठी खूप छान आहे। बघा काय मस्त रसरशीत असे आपले हे रताळ्याचे कोकणी पद्धतीचे काप बनवून तयार झालेले आहेत। तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा। जर काही तुम्हाला साबुदाणा बटाटा खायला नको वाटत असेल किंवा तेलकट तुपकट नको असेल तर हे काप या महाशिवरात्रीला नक्की करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। पुन्हा लवकरच भेटूया छानशा आणि सोप्या रेसिपीसह। धन्यवाद।